सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. जय श्रीराम, जय शिवराय. आज 19 जून. आजचा हवामानाचा अंदाज. काल बऱ्याचशा ठिकाणी, म्हणजे मी पुण्याला होतो रात्री, बऱ्याचशा ठिकाणी पुण्यामध्ये बी पाऊस झालेला आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात बी बऱ्याचशा ठिकाणी पाऊस झाला. त्यानंतर मी इकडं बीडला आलो. बीड जिल्ह्यात पण बऱ्याचशा ठिकाणी पाऊस झालेला आहे. तसं इकडं जालनाला पण काही ठिकाणी पाऊस झाला आहे. तर मित्रांनो, आजची परिस्थिती आता मी तुम्हाला सांगतो. पाऊस तर मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं होतं की मोसमी पाऊस नाही आहे. आता आपल्याला उद्या किंवा परवा मोसमी पाऊस आपल्याकडं इकडं मराठवाड्यात येऊ शकतो आहे. आता बऱ्याचशा ठिकाणी मोसमी पावसाने धुमाकूळ चाललेला आहे. बऱ्याच ठिकाणी काही नुकसान होईल इथपर्यंत पाऊस चाललेला आहे. तर आपल्याकडं नक्की आता पाऊस येणार आहे. काळजी करायचं कारण नाही. दुपारच्या नंतर पुन्हा आजही पावसाचं वातावरण होईल. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. हा काय झालं आहे, सरसकट पाऊस नाही. कारण त्या शिवाला पाऊस पडला तर ह्या शिवाला पाऊस पडत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. कारण गावागावामध्ये बदल होत चाललेला आहे. त्यामुळं 2 गावाला पडतो, 2 गावाला नाही. म्हणजे हा अवकाळी पाऊस आहे. अवकाळी पावसाचं काय असतंय, असा एकदम फळी धरून पूर्ण असं चालत नाही. तो काय करतो, जिथं फुटला तिथंच पाऊस पडतो आणि जिथून त्या वाऱ्याच्या वेगाने उचलला पाऊस की पुढं जाऊन पुढच्या गावाला पडतो. मधले गावं 2-3 सोडून देतो. अशी परिस्थिती झालेली आहे. पण काही काळजी करायचं कारण नाही. पाऊस नक्की येणार आहे. आज पण दुपारच्या नंतर पावसाचं वातावरण होईल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुरळकच आजही पाऊस पडणार आहे. असा फळी धरून आजचा पाऊस नाही आहे, आज उद्या नाही. परवा दिवसापासून तर बदल व्हायला पाहिजे. वातावरणाचे संकेत आहेत आणि शक्यता आहे. हवामान खातं आहे 100% सक्सेस होईल. आणि हवामान खाता जरी आपण सांगितलं तरी हवामान खात्यावर विश्वास ठेवून तुमच्या जमिनीत पेरणी कधीच करू नका. कोणत्याच हवामान खात्यावाल्याची विश्वास ठेवू नका. मग कोणत्या क्षेत्रातला असो तो. आपल्या जमिनीत आपण, आपली मायभूमी, ही काळी भूमी आपली आहे. हे पहा, आता मी एका याच्यात आलेलो, एक तुम्हाला सांगतो. असं काही जमीन आहे, ती तांबडी भुरकाट जमीन आहे आणि त्या जमिनीत आलो एका शेतकऱ्याच्या घरी. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आता हे पेरलं पाहिजे का. मी तिथं प्लॉटवर सध्या त्यांच्या आलेलो आहे. हे प्लॉटवर आलो आहे. हे बघा त्यांचा प्लॉट. ह्या जमिनीत त्यांचा हे तण उगलेलं आहे. बघा, हे तण आहे, हे तण उगलेलं आहे. पण हे तण उगलेलं जरी असलं तर मी त्यांना सांगितलं, एकदा याचा वापसेवा आल्यावर खरडा घालून घ्या, पाळी घालून घ्या, पाळी मोगडा. आणि पाळी मोगडा केल्याच्या नंतर पुन्हा एकदा ओल झाल्यानंतर पेरा. कारण आज एवढं महागाचे बियाणे, खते, आज गगनाला भाव भिडलेत ह्या खताचे, बियाण्याचे. त्याच्यामुळं काळजी न करता विचारपूर्वक पेरणी करायची. कारण आपण एक शेतकरी, आपण आपला एक दाणा शेतीत टाकली त्याचे 10 दाणे तयार झाले पाहिजेत, हा विचार करून आपल्याला शेती करायची मित्रांनो. त्यामुळं काळजी करू नका. आजचं वातावरण चांगलं आहे. पाऊस नक्की दुपारून येईल, बऱ्याच ठिकाणी येईल. सर्व जवळपास 36 जिल्ह्यामध्ये पाऊस पडन. पण तो सरलाट नाही, कुठं पडन कुठं नाही पडणार. म्हणजे असं होईल की मी तर सांगितलं तुम्हाला पाऊस पडन, मग आता 4 गावाला पडला आणि 4 गावाला नाही पडला. हे अवकाळी पाऊस आहे. त्यामुळं याच्यावर थोडासा विश्वास कमी ठेवा या पावसावर. पण तो पडणार आहे. कारण जरी शेजारच्या 10 गावाला पडला तरी ते वातावरणात काय होतंय, हे जमिनी जी उष्णता असते. आत्ता या वर्षीचं तापमान आपलं काही ठिकाणी 40-42 वर तापमान गेलं. मग ह्या तापमानामुळं आता पाऊस पडला की जमिनीत धग तयार होती. या धगेची वाफ पुन्हा आपली वरती ही वाफ निसर्गात जाते, म्हणजे आकाशाकडे जाते. आणि जिथं धग निर्माण झाली, उष्णता वाढली, तिथं पुन्हा पाऊस पडतो त्या ठिकाणी. त्यामुळं कुठं होईना पाऊस पडला पाहिजे. आपल्या जिल्ह्यात 25, 30, 40 ठिकाणी जरी पडला तर मित्रांनो आणखीन त्या जिल्ह्यात पुन्हा पाऊस पडलेला वातावरण पोषक होतं. मित्रांनो, हा व्हिडिओ म्हणजे थोडक्यातच आपल्याला ॲड करावा लागतो, म्हणून मला थोडं घाईत बोलावं लागतं. मी पूर्ण याच्यावर अभ्यास केला आहे, सर्च केलं आहे. यासाठी मी 13 वर्षे घातलेत. त्यामुळं माझं वय पण झालं आहे, केस पण पिकलेत, हे बघा. त्यामुळं काहींचं म्हणणं आहे म्हातारं आहे. अहो ठीक आहे, वय झालं आहे ना, 500 वर्ष वय झालं आहे, 500 वर्ष वय. ते काम करतात आणि माझं काय आहे 60 वर्ष वय. 60 वर्षात मी काम का नाही करावं. मी त्याच्यावर सर्च केला आहे, अभ्यास केला आहे आणि अभ्यासाने बोलतो आहे. अभ्यासाने हे सांगतो आहे की ठाम
पावसाळा येणार आहे, दुष्काळ पडणार नाही. कुणाचंही ऐकू नका. नाही दुष्काळ. बघा तुम्ही आणखी 22 दिवसामध्ये आपल्याला चौकट पाणी झालेलं दिसन. सर्वांना जय श्रीराम, जय शिवराय.